महाराष्ट्रात अजूनही एका लग्नाची चर्चा थांबत नाहीये. ते लग्न म्हणजे समाज प्रबोधनकार इंदुरीकर यांच्या लाडक्या लेकीचे, ज्ञानेश्वरी, तिचे लग्न. 10 दिवसांपूर्वी हे लग्न संगमनेरात अतिशय थाटामाटात झाले. या लग्नाला केलेला खर्च आणि मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांची उपस्थिती यावर अनेकांनी टीका केली. पण आज या लग्नामागे एक असे सत्य उघडकीस आले जे आजपर्यंत लपलेले होते. लग्न दिसताना खूप मोठे दिसले, पण यामागे जे रहस्य होते ते कुणाला दिसले नाही आणि अखेर आज ते उघडकीस आले. 10 दिवसांचा संसार आणि अखेर महाराजांच्या डोळ्यात पाणी आले. लेकीने हंबरडा फोडला. असे काय घडले की एका बापाला लेकीसमोर हात जोडून माफी मागावी लागली? लोक टीका करत होते, लग्नाला एवढा खर्च केला, लोकांना तुम्ही ज्ञान देता आणि स्वतः तसे वागत नाही, अशी टीका महाराजांवर केली जात होती. महाराजांनी या टीकेला उत्तर दिले. महाराजांनी खंबीरपणे उत्तर दिले. पण आज अचानक असे काय झाले की थेट महाराजांनी हात जोडले? असे काय सत्य महाराजांच्या मनामध्ये होते ज्याची कल्पना लोकांना नव्हती? लोकांना सुरुवातीला वाटले महाराजांनी जावाई खूप धनवान निवडला आहे, त्यांना पैशाची काही कमी नाही, असा मुलगा महाराजांनी निवडला. लोक म्हणत होते की पैसे पाहूनच महाराजांनी मुलीचा हात आपल्या जावयाच्या हातात दिला. पण खरंच सत्य भलतंच होतं, जे लग्नाला अगदी 10 दिवस उलटतातच बाहेर आली. अशी बातमी समोर आली ज्याने सगळे पैसे शून्य झाले. एका गोष्टीने पैशाची किंमत शून्य झाली. महाराजांनी थेट हात जोडले. असे काय झाले की लग्नानंतर महाराज रडू लागले? कोणत्याही बापाला वाटते आपली मुलगी ही सुखी आणि श्रीमंत घरामध्ये जावी, तिला कशाचीही कमतरता नसावी. पण अशी गोष्ट जेव्हा समोर येते तेव्हा सगळा पैसा मातीमोल ठरतो. मग नेमकं काय असं सत्य उघड झालं की ज्यामुळे पैसा शून्य झाला? पण ते गुपित समोर आलं आणि थेट महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. आज सोशल मीडियावर महाराजांच्या मुलीच्या लग्नाबद्दल अजूनही व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही दिवसांपूर्वीच लग्न पार पडलं, त्यानंतर सत्यनारायणाची पूजा झाली, त्यानंतर ज्ञानेश्वरी यांचा वाढदिवस सुद्धा सासरी मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याचेही व्हिडिओ समोर आले होते. त्या व्हिडिओमध्ये ज्ञानेश्वरी खूपच आनंदी दिसत होती. महाराजांनाही तिचा तो चेहरा पाहून नक्कीच समाधान वाटलं असेल. पण हे सगळं नीट चाललं होतं. संसार मार्गी लागला होता. काही दिवसांचा तो सुखाचा काळ होता. पण अचानक असं काय झालं की थेट महाराजांनी हात जोडले, डोळ्यात पाणी आलं, लेकीने टाहो फोडला. मग काय आहे नेमकं प्रकरण? काय घडलं? काय आहे जावयाचं नवं सत्य? अशी कोणती घटना घडली की ज्याच्या पुढे सगळा पैसा शून्य झाला? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. एक लग्न ज्याचा गाजावाजा अजूनही थांबलेला नाही. ती लग्न होतं इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचं. आता खरं तर यावर चर्चा होत असताना आपण जर जुनं पाहिलं तर खरं तर 1 वर्षापूर्वीच या चर्चेला तोंड फुटलं होतं, जेव्हा ज्ञानेश्वरीचा साखरपुडा साहिल चिलप यांच्याशी पार पडला होता. तेव्हाच लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. कारण की इंदुरीकर महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेले आहेत. मोठे नेते, मुख्यमंत्री त्यांच्या पंगतीला बसतात. मग त्यांचा जावई नेमका कोण असेल आणि तो किती श्रीमंत असेल याची उत्सुकता सर्वांना होती. 1 वर्षापूर्वीच कळलं होतं की साहिल चिलप हे मुंबईतले मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांचं साम्राज्य खूप अफाट आहे. ही सगळी माहिती लोकांना होतीच. म्हणूनच लग्न महाराजांनी इतकं थाटात केलं असं लोकांना वाटलं. लेकीने टाहो फोडला? खरं तर 700 कोटींची प्रॉपर्टी त्यांची असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. पण अशी काही गोष्ट समोर आली की ज्या गोष्टीपुढे सगळा पैसा मातीमोल झाला. काय होती ती गोष्ट? काय गुपित उघडलं की ज्यांनी सगळं चित्रच पालटलं? साखरपुड्यापासूनच महाराजांवर टीका झाली की त्यांनी इतका खर्च का केला. पण महाराजांच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. त्यांना माहीत होतं की जग बोलणारच, पण त्यांनी एका पित्याचं कर्तव्य बजावताना जावयामध्ये नक्की काय गुण पाहिले होते हे रहस्य त्यांनी स्वतःपुरतंच ठेवलं होतं. साहिल चिलप दिसायला अत्यंत साधे आणि शांत आहेत, पण त्यांचा फॅमिली इतिहास हा एखाद्या पिक्चरच्या गोष्टीसारखा थक्क करणारा आहे. साहिल चिलप यांचे वडील सुनील चिलप यांचा इतिहास जेव्हा उकरून काढला तेव्हा धक्कादायक माहिती मिळाली. आज ज्यांच्याकडे शेकडो कंटेनर्स आणि कोट्यवधींची संपत्ती आहे, त्या चिलप घराण्याची सुरुवात एका सामान्य शेतकऱ्याच्या घरातून झाली होती. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे हे त्यांचं मूळ गाव. शिवनेरीच्या पायथ्याशी वाढलेलं हे कुटुंब. 2003 सालचा तो काळ होता जेव्हा सुनील चिलप खिशात फक्त काही रुपये घेऊन मुंबईच्या गर्दीत आपलं नशीब शोधायला आले होते. सुरुवातीला त्यांनी ट्रान्सपोर्ट क्षेत्रात एक साधा कामगार म्हणून नोकरी केली.
ट्रक ड्रायव्हर सोबत राहून लॉजिस्टिकचे बारकावे शिकून उपाशीपोटी दिवस काढून त्यांनी स्वतःचं विश्व उभं केलं. एका ट्रकपासून सुरू झालेला हा प्रवास आज शेकडो ट्रक्सपर्यंत पोहोचला आहे. पण या मोठ्या यशामागे फक्त कष्ट नव्हते, तर एक अशी विठ्ठल भक्ती होती जिने या घराण्याला इंदुरीकर महाराजांच्या जवळ आणलं. नेमकं काय घडलं 2015 मध्ये? सुनील चिलप यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि साहिलने त्याला मॉडर्न शिक्षणाची साथ दिली. साहिलने इंजिनिअरिंग पूर्ण करून वडिलांच्या व्यवसायाला मोठी झेप दिली. नावाशिवा बंदराजवळील लॉजिस्टिक आणि रिअल इस्टेटमध्ये आज त्यांचा मोठा दबदबा आहे. पण तरीही महाराज या कुटुंबावर इतके खुश का झाले? 700 कोटींची मालमत्ता असलेल्या त्या आलिशान बंगल्याच्या बाहेर एक मोठा लाऊडस्पीकर लावला होता. लोकांना वाटलं तिथे पार्टी चालली असेल, पण प्रत्यक्षात त्या स्पीकरमध्ये 24 तास हरिपाठाचा आवाज येत होता. चिलप कुटुंबाच्या घरात 24 तास विठ्ठलाचं नाव घेतलं जातं. महाराजांची आणि या घराण्याची ओळख 2015-16 पासूनची आहे. वारीच्या वाटेवर जिथे महाराज कीर्तन करायचे, तिथे चिलप कुटुंब दरवर्षी अन्नदान आणि वारकऱ्यांची सेवा करायचं. पनवेलच्या खांदा कॉलनीमध्ये या कुटुंबाचं सेवाकार्य पाहून महाराज थक्क झाले होते. महाराजांना दिसलं की एवढी श्रीमंती असूनही या माणसाचे पाय जमिनीवर आहेत. याच ओळखीचं रूपांतर नात्यात झालं. पण लग्नाच्या वेळी महाराज ढसाढसा का रडले? त्यांनी हात जोडून नेमकं काय म्हटलं? महाराजांनी आपल्या मुलीसाठी जावई निवडताना चिलप कुटुंबाची अफाट संपत्ती किंवा त्यांच्या ऐश्वर्याचा विचार मुळीच केला नाही. त्यांच्या दृष्टीने चिलप घराण्याची 500 ते 700 कोटींची मालमत्ता, मुंबई पुणे एक्सप्रेसवे लगतच्या जमिनी आणि दारात उभ्या असणाऱ्या मर्सिडीज ऑडीसारख्या महागड्या गाड्यांचे मूल्य शून्य होते. महाराजांना ओढ होती ती केवळ संस्कारांची. आपली मुलगी ज्ञानेश्वरी ज्या सात्विक आणि आध्यात्मिक वातावरणात मोठी झाली, अगदी तसेच संस्कार तिला साहिलच्या घरात मिळतील याची त्यांना खात्री होती. साहिलचे वडील आणि काका आजही दरवर्षी नित्यनियमाने आषाढी वारीत विठ्ठलाची सेवा करतात. हीच गोष्ट महाराजांच्या निर्णयासाठी पुरेशी होती. ज्या घरात लक्ष्मीची कृपा असूनही ईश्वराची भक्ती लोप पावत नाही, तीच घर मुलीसाठी सुरक्षित आहे असा ठाम निर्णय त्यांनी 10 वर्षांपूर्वीच घेतला होता. आजच्या आधुनिक काळात तरुण पिढी जिथे पाश्चिमात्य संस्कृतीच्या आहारी जात आहे, तिथे साहिलसारखा तरुण आजही आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबतो आणि त्याच्यात श्रीमंतीचा लवलेशही अहंकार नाही, हे पाहून महाराजांना समाधान वाटले. लग्नानंतर जेव्हा महाराज आपल्या मुलीच्या सासरी गेले, तेव्हा तिचे सुख पाहून त्यांचे डोळे पाणावले. परंतु त्या आनंदाच्या अश्रूंत एक रुखरुखही होती की जगाला सुधारण्याच्या नादात आपण स्वतःच्या मुलीला लहानपणी पुरेसा वेळ देऊ शकलो नाही. त्यांनी अत्यंत कृतज्ञतेने चिलप कुटुंबासमोर हात जोडले आणि भावूक होऊन सांगितले की असा संस्कारी जावई मिळणे हे खरोखरच भाग्याचे लक्षण आहे. महाराजांनी मुलीचे कल्याण तिला केवळ सोन्याच्या ताटात जेवू घालून नाही, तर एका खऱ्या हरिभक्त कुटुंबात देऊन केले, जिथे पैशांपेक्षा संस्कारांची श्रीमंती अधिक मोलाची ठरली. तर मंडळी, हे होतं इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नाचं आणि त्यामागच्या सात्विक विचारांचं सत्य. आता या व्हिडिओमध्ये शेवटी मला तुम्हाला तुमच्याशी मनापासून काही संवाद साधायचा आहे. एक महत्त्वाची विनंती करायची आहे. आजच्या काळात आपण पाहतो की लग्नाचा थाटामाट आणि पैसा यावर समाजाची चर्चा केंद्रित असते. पण महाराजांनी ज्या पद्धतीने पैशापेक्षा संस्कारांना महत्त्व दिले, ते आपल्या सगळ्यांसाठीच एक खूप मोठा धडा आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? महाराजांनी घेतलेला हा निर्णय योग्य होता का? आणि आजच्या काळात खरंच संपत्तीपेक्षा स्वभाव आणि भक्ती महत्त्वाची उरली आहे का? हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. आता आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे बोलूया, तो म्हणजे आपण आपल्या आयुष्यात अशा सकारात्मक गोष्टी कशा अंमलात आणू शकतो. सगळ्यात आधी हे लक्षात घ्या की कोणत्याही नात्याची सुरुवात करताना समोरची आर्थिक परिस्थिती बघण्याआधी त्या व्यक्तीचे विचार आणि कुटुंबाची पार्श्वभूमी तपासा. जसे चिलप कुटुंबाने आपली भक्ती आणि कष्ट सोडले नाहीत, तसे आपणही किती मोठं झालं तरी आपलं पाळमुळं विसरता कामा नये. दुसरी गोष्ट म्हणजे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून लग्नासारख्या पवित्र नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलेल. तुम्हाला जर अशाच प्रकारचे राजकीय आणि सामाजिक विषयांवर सविस्तर रिपोर्ट पाहायला आवडत असेल तर आत्ताच खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्रायबर बटनावर क्लिक करा आणि शेजारील घंटीचे चिन्ह दाबा. त्यामुळे आमचा कोणताही नवीन व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही.
आम्ही खूप मेहनतीने हे रिपोर्ट तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्यामुळे तुमच्या प्रतिसादाची आम्हाला खूप गरज आहे. या व्हिडिओबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुम्हाला इतर कोणत्या गोष्टीवर माहिती हवी असेल तर बिनधास्तपणे कमेंट करा. मी स्वतः तुमच्या कमेंट्स वाचते आणि त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करते. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन आणि खळबळजनक विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. आपण दिलेल्या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल मी आपला सदैव ऋणी राहीन. आता लगेच कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करून आमच्या या डिजिटल कुटुंबाचा भाग व्हा. तुमचं एक मत आमच्यासाठी खूप मोलाचं आहे, त्यामुळे आपली प्रतिक्रिया नक्की नोंदवा. पुन्हा भेटूया पुढच्या महत्त्वाच्या आणि एक नवीन सत्यासह.